प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी परीक्षेसाठीची पीवायक्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सची सिरीज बघतो आहोत. आपण 12वीचा चॅप्टर सुरू केलेला आहे रोटेशनल डायनामिक्स आणि यामध्ये आपण सीईटी 2024 ला जे प्रश्न आले होते पीसीबी ग्रुपसाठी आणि पीसीएम ग्रुपसाठी, तर हे सगळे प्रश्न आपण या सिरीज मध्ये बघतो आहोत. याचे ऑलरेडी 2 भाग अपलोड झालेले आहेत आणि आज आपण तिसरा भाग बघतो आहोत. या सिरीजचा जो काही उद्देश आहे की तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळावं, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि आपण अभ्यास करताना कशा प्रकारे तयारी करायला हवी, हे सगळी कल्पना तुम्हाला याच्यामुळे येणार आहे आणि रेग्युलरच्या अभ्यासाबरोबरच सीईटीचा अभ्यास सुद्धा तुमचा होणार आहे आणि म्हणून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे. मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघूयात आपण प्रश्न. प्रश्न असा आहे, an annular ring has mass 10 kilogram and inner and outer radii are 10 meter and 5 meter respectively. Its moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to its plane is option A 525 kilogram into meter square, B 625 kilogram into meter square, C 525 gram into centimeter square and D 625 gram into centimeter square. बघा हा, ए आणि सी ऑप्शन सारखेच आहेत, फक्त युनिट वेगळं आहे आणि बी आणि डी हे ऑप्शन्स पण सारखे आहे, त्याचं पण युनिट फक्त वेगळं आहे. आणि म्हणून आधी आपण पाहिल्यानंतर युनिट ठरवून घ्यायचं. मास किलोग्राम मध्ये आहे, रेडियस मीटर मध्ये आहे, म्हणजे युनिट येणार आहे किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. म्हणजे आपोआपच सी आणि डी ऑप्शन इथे तुमचे कॅन्सल झालेले आहेत. म्हणून मी नेहमी सांगते की जेव्हा तुम्ही एमसीक्यू सोडवता तर सगळ्यात आधी ऑप्शन काळजीपूर्वक पहा की त्यातले 2 ऑप्शन कॅन्सल होत असतात आणि 2च आपल्या खऱ्या अर्थाने उपयोगी असतात. आणि म्हणून इथे ऑप्शन पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सी आणि डी ऑप्शन कॅन्सल झालेले आहेत आणि आता आपल्याला ऑप्शन फक्त ए आणि बी मधूनच निवडायचा आहे. आणि हा प्रश्न पीसीएम ग्रुपमध्ये विचारला गेलेला आहे. तर बघूयात आपण. आता बघा, तुमची ही जे काही अॅन्युलर रिंग म्हणजे काय, कंकणाकृती रिंग. मग आता त्याला 2 रेडियस असतात, इनर रेडियस आणि आउटर रेडियस. पैकी इनर रेडियस ही 5 मीटर आणि आउटर रेडियस ही मोठीच असणार आहे, ती 10 मीटर आहे आणि ह्या रिंगचं जे मास आहे ते 10 किलोग्राम आहे. मग आता तुमच्या पुस्तकामध्ये बघा, मी नेहमी सांगते की तुमचं टेक्स्टबुक ही तुमची भगवद्गीता आहे आणि म्हणून तुमच्या टेक्स्टबुक बाहेरचं काहीच येणार नाहीये सीईटीला. आणि म्हणून त्याच्या तुमच्या जो टेक्स्टबुक मधला जो 21 पान नंबरवरचा जो 3 नंबरचा टेबल आहे त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो क्रमांक आहे त्याच्यामध्ये हे मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे की अॅन्युलर रिंगचं ह्या सेंट्रल ऍक्सिस बद्दलचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया असतं त्याचा जो फॉर्म्युला असतो तो असतो हाफ एम इंटू ब्रॅकेट इनर रेडियसचा स्क्वेअर प्लस आउटर रेडियसचा स्क्वेअर. इथे कुठेही कोणती घ्या, काही फरक पडत नाही. R2 आधी घ्या, R1 नंतर घ्या, काही फरक पडत नाही. मग आता आपल्याला माहिती आहे मास किती आहे, मास आहे 10 किलोग्राम. R1 आहे आपली 5 मीटर आणि R2 आहे आपली 10 मीटर. किमती टाकून दिली आपण, हाफ इंटू 10 म्हणजे हे झाले 5. नंतर इथं 5 चा स्क्वेअर प्लस 10 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर झाला 25 आणि 10 चा स्क्वेअर झाला 100. टोटल झाले 125 इंटू 5. आन्सर आलं 625 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ए पार्टिकल ऍट रेस्ट स्टार्ट्स मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन ऑफ 4 radian per second square in a circular path. The time at which magnitudes of its centripetal acceleration and tangential acceleration will be equal is into bracket in second. म्हणजे आपल्याला तो वेळ सेकंदात काढायचा आहे, ब्रॅकेट ओव्हर. ऑप्शन ए 1/4, ऑप्शन बी
1/3, ऑप्शन सी 1/2 अँड ऑप्शन डी 2/3. आता बघा आपल्याला काय दिलंय आणि काय विचारलंय. तर आपला जो पार्टिकल आहे तर पार्टिकल इज ॲट रेस्ट. पार्टिकल इज ॲट रेस्ट म्हणजे काय झालं तर त्याची इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ही 0 झाली, ज्याला आपण ओमेगा 0 असं म्हणू. आणि ज्यावेळेस तो फिरायला सुरुवात करतो, या सर्क्युलर पाथवर फिरायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचं ऍसिलरेशन दिलेलं आहे 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला असा वेळ काढायचा आहे की ज्या वेळेला त्याचं रॅडियल ऍसिलरेशन आणि टँजेन्शियल ऍसिलरेशन हे इक्वल झालेलं असेल, आणि तो वेळ सेकंदामध्ये काढायचा आहे. प्रश्न समजला का? मग आता हा पीसीएम ग्रुपची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. मग आपल्याला वापरायचंय कायनेमॅटिकल इक्वेशन फॉर सर्क्युलर मोशन. मग आपल्याला लिनियर मोशन साठीचं कायनेमॅटिकल इक्वेशन माहिती आहे. व्ही बरोबर यू प्लस एटी. व्ही ही असते फायनल व्हेलॉसिटी, यू असते इनिशियल व्हेलॉसिटी, ए असतं लिनियर ऍसिलरेशन आणि टी असतं टाइम. मग अँग्युलर साठी हे इक्वेशन बनणार आहे ओमेगा 2 दॅट इज इक्वल टू ओमेगा 1 प्लस अल्फा इंटू टी. आणि हा वेळ आपल्याला काढायचा आहे, टी काढायचंय. मग आपण याला फक्त इनिशियलला ओमेगा 1 ऐवजी ओमेगा 0 म्हणू, फायनलला ओमेगा 2 ऐवजी ओमेगा म्हणू आणि इक्वेशन लिहून काढू. हे झालं इक्वेशन. आता आपल्याला रॅडियल ऍसिलरेशन, ज्याला आपण सेंट्रिपेटल ऍसिलरेशन असं म्हणतो, त्याचा फॉर्म्युला असतो आर ओमेगा स्क्वेअर आणि टँजेन्शियल ऍसिलरेशनचा फॉर्म्युला असतो आर अल्फा. हे इक्वल होतील ते किती वेळेला होतील त्यावेळेचा टाइम काढायचा आहे आपल्याला हा. मग आर ओमेगा स्क्वेअर बरोबर आर अल्फा हे दिलेल्या आपल्या डाटानुसार आपण लिहिलं. आर आर काय झालं, कॅन्सल झालं. ओमेगा स्क्वेअर बरोबर अल्फा, या अल्फाची किंमत 4 टाकली आणि म्हणून ओमेगाची किंमत आपल्याला मिळाली 2 रेडियन पर सेकंड. म्हणजे फायनल जी व्हेलॉसिटी आहे 2 रेडियन पर सेकंड. मग आपण ह्या 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये ओमेगा टाकलं 2, ओमेगा 0 टाकलं 0 आणि अल्फा टाकलं 4 आणि टी जे आपल्याला काढायचं आहे. मग हे काय झालं इक्वेशन 2 बरोबर 4t आणि म्हणून t बरोबर 2/4 दॅट इज नथिंग बट 1/2 सेकंड, जो करेक्ट ऑप्शन सी आहे. या पद्धतीने आपल्याला हे न्यूमेरिकल सोडवायचं आहे. समजलं का? हा जो प्रश्न आहे तो 10 मे 2024 च्या शिफ्ट फर्स्टला पीसीएम ग्रुपची जी परीक्षा झाली होती त्यामध्ये विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, The moment of inertia of a uniform circular disc is maximum about an axis perpendicular to the disc and passing through the point. मग आता बघा ऑप्शन ए आहे, 4 पॉइंट दिलेले आहेत आकृतीत, ए डी सी आणि बी. आणि ऑप्शन दिलाय ए चा ऑप्शन एच आहे, बी चा ऑप्शन बीच आहे, सी ऑप्शन सीच आहे, डी ऑप्शन डीच आहे. मग आता कोणत्या पॉइंट बद्दल तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया हे मॅक्सिमम असणार आहे. तर आता बघा केस अशी आहे, या ठिकाणी ही केस अशी आहे. हा जो तुमची ही डिस्क आहे त्याच्या सेंटर मधून जो ऍक्सिस जातो त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो, त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला आपण आयसी असं म्हणतो. आणि आपल्याला 4 पॉइंट दिलेले आहे, पैकी ए पॉइंट हा बरोबर इथेच आहे, सेंटरवरच आहे. त्याच्यानंतर तुमचा डी पॉइंट असा इथे आहे, या ठिकाणी डी पॉइंट आहे. त्यानंतर सी पॉइंट असं जर धरलं तर सी पॉइंट इथे आहे आणि बी पॉइंट इथे आहे कडेला. म्हणजे अंतर कोणाचं जास्त आहे तर अंतर बी पॉइंटचे जास्त आहे. मग आता जेव्हा आपल्याला ह्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया असे पॉइंट दिलेले आणि तिथून आपल्याला हे असं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय तर त्यावेळेस आपल्याला थेरम वापरावा लागणार आहे, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. आणि मग थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय असतो तर आय दॅट इज इक्वल टू आयसी प्लस एमएच स्क्वेअर. पैकी ह्या आयसीची व्हॅल्यू डिस्क साठी सगळ्या पॉइंटसाठी आयसीची व्हॅल्यू असणार आहे mr स्क्वेअर बाय 2. ही कॉन्स्टंट आहे. त्यानंतर m हे मास ऑफ दी डिस्क आहे आणि h म्हणजे हे अंतर आहे, 2 याच्यामधलं अंतर आहे h स्क्वेअर. तर ह्या 2 पॅरलल ऍक्सिस मधल्या अंतराचा स्क्वेअर आहे. मग आता कोणत्या पॉइंटसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम असणार आहे? मग हे कॉन्स्टंट आहे, हे कॉन्स्टंट आहे. मग डिपेंड कशावर आहे तर 2 पॅरलल ऍक्सिस मधल्या अंतरावर. आणि म्हणून h आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम दी सेंटर ऑफ मास किंवा डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल ऍक्सिस, काही पण म्हणू शकता तुम्ही. मग ज्याच्यासाठी h मॅक्सिमम असणार आहे त्याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया मॅक्सिमम असणार आहे. मग आता h बघा, 2 याच्यामधलं अंतर, हे अंतर बघा, हे अंतर बघा आणि हे अंतर बघा.
मॅक्सिमम अंतर कोणासाठी आहे? बी साठी, आणि म्हणून एच इज मॅक्सिमम फॉर बी, देअरफॉर आय इज मॅक्सिमम फॉर बी. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बी साठी, बी या पॉइंट साठी मॅक्सिमम असणार आहे, की जो बी ऑप्शन आहे, बी पॉइंट. समजलं का? एवढं सोपं कन्सेप्च्युअल आहे. आता पहिल्यांदा शिकतोय म्हणून एवढं एक्सप्लेन करण्याची गरज पडली. पण जेव्हा तुम्हाला असा रिपीट होईल तर फक्त हे जे जास्त अंतर आहे तो पॉइंट लिहून टाकायचा, इतकं सोपं त्याचं उत्तर आहे. समजलं का? हा जो प्रश्न आहे तो 15 मे 2024 सीईटी शिफ्ट फर्स्टला पीसीएम ग्रुपसाठी जी परीक्षा झाली त्यामध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न असा आहे, इफ द मोमेंटम ऑफ ए बॉडी ऑफ मास स्मॉल m is increased by 20%, then its kinetic energy increases by option A 44%, option B 55%, option C 66% and option D 77%. मग आता कसं सोडवायचा? तर तुम्हाला काय सांगितलंय? अँग्युलर मोमेंटम 20% इन्क्रीज झालेला आहे. मग इनिशियल अँग्युलर मोमेंटम जे आहे त्याला L1 असं म्हणायचं आणि फायनल जे आहे त्याला L2 म्हणायचं. इनिशियल कायनेटिक एनर्जीला Ke1 म्हणायचं, फायनलला Ke2 म्हणायचं. मग आता बघा, तुमचं मोमेंटम हे 20% इन्क्रीज झालंय. म्हणजे आधीचं जर 100 असेल तर नंतरचं 120 झालंय. मग 120 भागिले 100 आणि हे L1 दॅट इज इक्वल टू 1.2 L1. हे झालं अँग्युलर मोमेंटमचं इनिशियल आणि फायनल मधलं रिलेशन. आता कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला असतो की ज्याच्यामध्ये अँग्युलर मोमेंटम असतं तो फॉर्म्युला असतो L² डिवायडेड बाय 2I, आणि हे आय मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू टाकली आपण mr². मग आता बाकीचे हे सगळे जर कॉन्स्टंट असतील तर कायनेटिक एनर्जी दॅट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे ह्या दोन्हीमधलं रिलेशन झालं. आणि म्हणून फायनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू फायनल मोमेंटम डिवायडेड बाय इनिशियल मोमेंटमचा स्क्वेअर, कारण हे स्क्वेअरच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये बदलतं. मग ह्या L2 ची किंमत आपण टाकली 1.2 L1. आता बघा, हे 1.2 L1 टाकली, L1 काय झाले? कॅन्सल झाले. आणि इथं शिल्लक काय राहिलं? तर 1.2 चा स्क्वेअर. मग आता 1.2 चा स्क्वेअर असतो 1.44. मग फायनल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 1.44 इंटू इनिशियल कायनेटिक एनर्जी. मग आता बघा, याला जर पर्सेंटेज मध्ये काढायचं तर याला जर 100 ने गुणलं तर 144 Ke1 आली. आणि म्हणून जर तुम्ही त्यातून 100 वजा केले तर कायनेटिक एनर्जी किती वाढली? जर अँग्युलर मोमेंटम तुमचं 20% वाढलं तर कायनेटिक एनर्जी किती वाढते? 44% वाढते, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? ए आहे. आणि ह्या प्रश्नासाठी एक ट्रिक आहे, शॉर्ट ट्रिकने हा सोडवता येतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स वर जे शॉर्ट ट्रिक व्हिडिओ आहे त्यातला 18 नंबरचा व्हिडिओ बघा, तुम्हाला यातली शॉर्ट ट्रिक मिळून जाईल. एवढं सोडवायची गरज नाही. इथल्या व्हॅल्यू जर बदलल्या तर तुम्हाला एका सेकंदात पण उत्तर काढता येतं. पण त्याच्यासाठी तुम्ही शॉर्ट ट्रिकचा 18 नंबरचा व्हिडिओ जरूर बघा. ओके, तर ह्या पद्धतीने सोडवायचंय. पुढचा प्रश्न आहे बघा, इफ द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी रोटेटिंग अबाउट द गिव्हन ऍक्सिस इन्क्रीजेस बाय 20%. आता इथं अँग्युलर व्हेलॉसिटी 20% इन्क्रीज झालेली आहे बघा. तर आता पुढे सांगितलंय, देन इट्स कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन विल इन्क्रीज बाय. आता हा पण प्रश्न पीसीएम ग्रुपच्या 15 मेच्या 2024च्या पहिल्या शिफ्टला विचारला गेलाय बघा. आणि ऑप्शन ए आहे 20%, बी आहे 30%, सी आहे 44% आणि डी आहे 66%. मग आता हे कसं सोडवायचं? तर आता तुमची अँग्युलर व्हेलॉसिटी 20% इन्क्रीज झाली. इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी तिला ω1 म्हणायचं, फायनलला ω2 म्हणायचं. इनिशियल कायनेटिक एनर्जीला Ke1 म्हणायचं, फायनलला Ke2 म्हणायचं. मग आपल्याला ही Ke2 काढायची, किती इन्क्रीज झाली? मग 20% इन्क्रीज अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय? तर जर इनिशियल 100 असेल तर फायनल 120 झाली. आणि म्हणून 120 भागिले 100, मग हे झालं तुमचं 1.2 ω1. म्हणजे ही फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू 1.2 इंटू इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी. हे रिलेशन आपल्याला मिळालं. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ज्याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी असते, तो फॉर्म्युला असतो ½ π ω². आणि ह्या रिलेशन वरून आपल्याला इक्वेशन मिळालं
कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी स्क्वेअर ऑफ दी अँग्युलर व्हेलॉसिटी. मग आपण फायनल कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय इनिशियल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू ω2 डिवायडेड बाय ω1 चा स्क्वेअर. ह्या ω2 ची किंमत आपण 1.2 इंटू ω1 टाकली डिवायडेड बाय ω1 कॅन्सल झाले आणि इथं 1.2 चा स्क्वेअर आला 1.44. म्हणून फायनल कायनेटिक एनर्जी दॅट इज इक्वल टू 1.44 इंटू इनिशियल कायनेटिक एनर्जी. मग आता जर आपण याला 100 ने गुणलं तर ते आलं 144 कायनेटिक इनिशियल कायनेटिक एनर्जी. मग त्यातून जर 100 वजा केले आपण तर किती पर्सेंट कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली? 44% इन्क्रीज झाली, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. म्हणजे आधीच्या याच्यात फक्त अँग्युलर मोमेंटम इन्क्रीज झालेलं होतं, याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. उत्तर मात्र सेम आलंय 44%. शॉर्ट ट्रिकचा 18 नंबरचा व्हिडिओ जर पाहिला तर याच्यात तुम्हाला शॉर्टकट मिळून जातील, तर तो जरूर बघा. हा प्रश्न 22 एप्रिल 2024च्या सेकंड शिफ्टला पीसीबी ग्रुपसाठी जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये विचारलाय. प्रश्न थेरॉटिकल आहे बघा. इन केस ऑफ वेल ऑफ डेथ विच इज a vertical cylindrical wall of radius r inside which vehicle is driven in horizontal circles if small m is mass of vehicle, capital V is the velocity and mu s is the coefficient of static friction between the wheels of vehicle and walls, then correct relation is where small g is acceleration due to gravity. Option A, V square is less than or equal to Rg divided by mu s. B, V less than or equal to Rg divided by mu s. C, V square is greater than or equal to Rg divided by mu s. And option D, V is greater than or equal to Rg divided by mu s. आता जरी थेरॉटिकल प्रश्न असला तरी उत्तर पाहताना आपण ते कसं आलं ते बघू, म्हणजे तुमची वेल ऑफ डेथच्या डेरिव्हेशनची सुद्धा तयारी होऊन जाईल. आता वेल ऑफ डेथ मध्ये तुमचा हा जो काही प्रवासी असतो तो असा हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरत असतो आणि म्हणून त्याचा फोर्स ऑफ फ्रिक्शन हा त्याच्या वेटने बॅलन्स झालेला असतो आणि ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ती सेंट्रिपेटल फोर्सने बॅलन्स झालेली असते, सेंट्रिफ्युगल फोर्सने बॅलन्स झालेली असते. आणि म्हणून एन नॉर्मल रिएक्शन दॅट इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय आर आणि mg दॅट इज इक्वल टू fs. हे दोन इक्वेशन आले. मग हे fs ही कंडिशन तो घसरून पडू नये म्हणून जी कंडिशन असती म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू n ही त्याच्यासाठीची कंडिशन असते. मग आता बघा आपण काय केलं तर ह्या fs ची किंमत आहे ती इथे mg टाकली आणि ह्या n ची किंमत आहे इथे mv स्क्वेअर बाय आर टाकली. m काय झाले? कॅन्सल झाले आणि g दॅट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू μs इंटू v स्क्वेअर डिव्हायडेड बाय आर. पण आपल्याला हे इक्वेशन कशासाठी अरेंज करायचंय तर व्ही स्क्वेअर साठी आणि म्हणून व्ही स्क्वेअर दॅट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आरजी डिवायडेड बाय म्यूएस, की जो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे आणि जो ऑप्शन आहे सी. या पद्धतीने जर तुमचा फॉर्म्युला डिरेक्टली पार्ट असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येईल आणि हाच प्रश्न वेल ऑफ डेथचं जर डेरिव्हेशन आलं त्यासाठी तुम्हाला उपयोगी येईल. तर या पद्धतीने सोडवायचं आहे. हा प्रश्न 22 एप्रिल 2024च्या सीईटीला शिफ्ट फर्स्टला पीसीबी ग्रुपसाठी जी परीक्षा झाली होती त्याला विचारलंय बघा. ए बॉडी ऑफ मास m स्मॉल m रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा हॅज अँग्युलर मोमेंटम कॅपिटल L अबाउट इट्स ओन ऍक्सिस. इट्स रेडियस ऑफ गायरेशन इज. आता बघा आपल्याला रिलेशन मिळवायचंय थोडक्यात की अँग्युलर मोमेंटम त्याच्यानंतर मास त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी आणि रेडियस ऑफ गायरेशन या सगळ्यामधलं रिलेशन मिळवायचं आहे. मग आपल्याला असं माहितीये की अँग्युलर मोमेंटम जे काही असतं त्याचा फॉर्म्युला असतो L दॅट इज इक्वल टू I ओमेगा आणि I हे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनच्या स्वरूपात याचा फॉर्म्युला लिहिता येतो I दॅट इज इक्वल टू mk स्क्वेअर आणि इथं k आहे बघा रेडियस ऑफ गायरेशन. मग आता ह्या I ची किंमत mk स्क्वेअर टाकली की L दॅट इज इक्वल टू mk स्क्वेअर इंटू ओमेगा. आपल्याला रिलेशन ह्या रेडियस ऑफ गायरेशन साठी मिळवायचंय आणि म्हणून
के स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एल डिवायडेड बाय एम इंटू ओमेगा. आता बघा, मग जर के पाहिजे तर दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग इथं स्क्वेअर रूट ऐवजी त्याची पॉवर काय लिहिलेली, 1/2 लिहिलेली आहे, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. आता इथे एक छोटीशी चूक झाली बघा, की प्रॉब्लेम मध्ये देताना मास स्मॉल एम म्हटलेला आहे आणि ऑप्शन मध्ये मास कॅपिटल एम दिलेला आहे, आणि म्हणून आपण मास हे देताना त्यांनी याच्यात प्रश्नामध्ये स्मॉल एम जरी दिलं तर ऑप्शन मध्ये कॅपिटल एम दिल्यामुळे आपण हे मास काय घेतलेला आहे, कॅपिटल एम घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला हा पीवायक्यू सोडवायचा आहे. तर बघा, आपण या आजच्या भागामध्ये जे काही रोटेशनल डायनेमिक्स आहे या चॅप्टरवरचे सीईटी 2024 ला आलेले पीवायक्यू पाहिलेले आहेत. आणि असे जर आपण रोज 7-8 प्रश्नांची तयारी केली तर आपला रेग्युलर बरोबरच आपला सीईटीचा सुद्धा अभ्यास होणार आहे. कारण जेव्हा तुमची बोर्ड परीक्षा होते आणि मग तुम्ही सीईटीच्या अभ्यासाला लागता आणि मग तुम्हाला खूप लोड येतो आणि तुम्हाला काहीच होत नाही त्या एका महिन्यात, आणि म्हणून आता तुमच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासाबरोबर सीईटीचा अभ्यास होण्याकरता या सिरीजचा तुम्हाला निश्चित उपयोग होणार आहे. तर त्याचा जरूर उपयोग करून घ्या. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम ऑल्सो.